लाईफ इंडिया टीव्ही न्यूज. भिवंडी तालुक्यातील कोनगाव येथे हिंदू एकता आणि सामाजिक सलोखा वृद्धिंगत करण्याच्या उद्देशानं हिंदू एकता संघटन या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. सदर हा कार्यक्रम दिनांक 31 मार्च 2026 रोजी सायंकाळी 5:30 ते 8 वाजता या वेळेत आयोजित करण्यात आले होते. हा कार्यक्रम हनुमान मंदिर, कोनगाव, जुने प्राथमिक आरोग्य केंद्र समोर येथे पार पडले. परिसरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून हिंदू जनशक्तीची ताकद दिसून आली. तसेच यावेळी या कार्यक्रमासाठी प्रमुख अतिथी म्हणून स्वामी चिदानंद सरस्वती महाराज, चिंतामणी महाराज सोनाळे यांची उपस्थिती व तसेच प्रमुख वक्ते म्हणून श्री भुवनेश भीमसेन कुंभार यांनी मार्गदर्शन केले. तसेच या कार्यक्रमातून समाजामध्ये ऐक्य, शांतता आणि बंधुभाव वाढवण्याचा संदेश दिला जाणार असल्याचे आयोजकांनी माहिती देताना सांगितले. स्थानिक नागरिकांमध्ये या कार्यक्रमाबद्दल उत्सुकता देखील दिसून आली. कार्यक्रम आयोजन समिती पदाधिकारी पुढीलप्रमाणे: समिती अध्यक्ष श्री मधुकर दुंदा पाटील, उपाध्यक्ष श्री यशवंत सीताराम पाटील, मातृशक्ती प्रमुख सौ डॉक्टर रुपाली अमोल कराळे, सहप्रमुख सौ ज्योती झा, सेक्रेटरी श्री केतनभाई प्रजापती, सहसेक्रेटरी श्री विजय मल्लाड, खजिनदार श्री संतोष पाटील, सहखजिनदार श्री कैलास भोईर व रवी बावेस्कर. समवेत सर्व पदाधिकाऱ्यांच्या सहकार्याने कार्यक्रमाचे यशस्वी आयोजन करण्यात आले. देश जरी 1947ला स्वतंत्र झाला तरी सुद्धा 1925 पासून 1925ला डॉक्टर हेगडेवार यांनी संघाची स्थापना केली. म्हणजे स्वातंत्र्याच्या जवळपास 22 वर्ष अगोदर. त्यावेळेला त्यांना कळलं की हिंदू जो आहे आपला जातीमध्ये प्रांतामध्ये वाटला गेलेला आहे. तर त्यांना एकत्र जर करायचं असेल तर देशाबद्दल त्यांना प्रेम आणि हिंदुत्वाबद्दल जर त्यांना माहिती करून द्यायची असेल, एकत्र आणायचं असेल तर हे त्यांनी संघाची स्थापना केली. आणि तेव्हा लहान मुलांना घेऊन त्यांना ती याची हिंदुत्वाची शिकवण दिली. हिंदू धर्म काय आहे ते, जसं मगाशी आपल्या वक्त्यांनी सांगितलं, तिथून सुरुवात केली. आणि ते आज 100 वर्ष झाली 2025ला. आणि त्यानिमित्ताने असे कार्यक्रम चालू आहेत. आजही आम्ही जो बस्तीमध्ये कार्यक्रम आहे, हा पहिला कार्यक्रम होता बस्तीचा. अजून 2 बस्त्या बाकी आहेत. त्या आजचा प्रतिसाद बघता की कुठेतरी हिंदू जागा होतोय, त्याला कळतंय की आपला देश आणि आपल्या धर्मासाठी आपण काहीतरी केलं पाहिजे, आपण काहीतरी देणं लागतो. आजचं हे वातावरण बघता बरीचशी मंडळी या ठिकाणी आली आणि त्यांनी आज सर्व मान्यवरांचे विचार ऐकले. याच्यामुळे मला नक्कीच वाटतं की आता आमच्या धर्मामध्ये किंवा धर्माबद्दल त्यांच्या मनामध्ये प्रेम भावना निर्माण होईल. हिंदू एकता समिती आम्ही स्थापन केली आणि हिंदू एकता संमेलन आम्ही आजच्या दिवशी घडवून आणलं. यामागचं कारण म्हणजे आपला हिंदू अलग अलग दिशेला चाललेला आहे. अलग अलग समाज, कोणी पण मानायला तयार नाही की मी हिंदू आहे. आज बरेचसे आदिवासी असतील या बहुजन वर्ग आहे, हे लोक पण जरा लांब चाललेले आहेत. ते आपले आहेत, त्यांना कोणीतरी दिशाभूल करत आहेत. आज आदिवासी पाड्यामध्ये सुद्धा ख्रिश्चन धर्मियांनी प्रार्थनास्थळ स्थापन केलेलं आहे. त्या दिवशी जो मी बघितलेलं आहे तेव्हापासून मी मागे लागलोय. तो ख्रिश्चनांचा प्रार्थनास्थळ कसं आहे त्यांनी हे केलेलं आहे, त्यांना कसं बंद करता येईल. कारण आपला समाज त्यांच्यामध्ये चाललेला विलीन होत चाललेला आहे. का तर काहीतरी कुठेतरी आमिष दाखवतात आणि त्यांच्या धर्मामध्ये ते विलीन करून घेत आहेत. तर आम्ही सर्वजण एक संघटना स्थापन केली आणि सर्वांनी विचार केला का हिंदूंना एकत्रित आणायला पाहिजे, जेणेकरून हिंदू एकत्र येऊन ती ताकद वाढेल. पुढे चालून जे तो मुस्लिम लोक, काही लोक जे बाहेरचे आलेले आहेत, बंगाल या साईडनं आलेले आहेत, हे लोक खूप आपल्या मुलींना फसवून कुठेतरी, आता आम्ही बघतोय अस्मितामध्ये काही मुली आपल्या जातात तर तिथे त्या लोकांनी त्यांना बरेचसे प्रकरण बघतोय आम्ही, म्हणजे प्रेमामध्ये फसवून त्यांच्याशी लग्न करून त्यांना ते घेऊन चाललेत. तर आज ती गोष्ट व्हावी नाही म्हणून आपण लहान मुलांना, जसं महाराजांनी सांगितलं का लहान मुलं पाहिजे, इथे लहान मुलांवरती हे संस्कार घडले पाहिजे, जेणेकरून हिंदुत्व कुठेतरी वाचेल. कारण हिंदुत्व खूप धोक्यात येत चाललेलं आहे. आपण जिकडे तिकडे विकृत चाललेत. आपला धर्म, प्रत्येकजण माझा हा धर्म, माझा तो धर्म, याच्यामध्ये आपण मागे पडत चाललेलो आहे. कुठेतरी आपण संघटित व्हायला पाहिजे. धन्यवाद.
मला असं वाटतं की जात, धर्म, पंथ, भाषा, जसं मी म्हणाली भाषणामध्ये की हे आपल्या देशाच्या प्रगतीमधले सर्वात मोठे अडथळे आहेत. त्याच्यामुळे जात, धर्म, भाषावाद, प्रांतवाद हे विसरून ज्यावेळेस समाज एकसंघ होईल त्यावेळेस सशक्त आणि सामर्थ्यवान राष्ट्र निर्माण होईल. म्हणून मला असं वाटतं की जात, धर्म, पंथ ह्याच्या पुढे जाऊन संपूर्ण समाजाने एकत्रित येणं गरजेचं आहे. तरच आपला देश सामर्थ्यवान आणि सशक्त होईल. या वातावरणामध्ये संपन्न होत आहे. अतिशय जमेचा भाग आहे. हे केलं पाहिजे. प्रथमतः आपली संस्कृती जाणून घेतली पाहिजे. आपला देश जाणून घेतला पाहिजे, किंबहुना राष्ट्र. आपले देशभक्त जाणून घेतले पाहिजे, आपला धर्म जाणून घेतला पाहिजे आणि आपला इतिहास जाणून. ज्याला काही इतिहासच माहीत नाही तो इतिहास घडवू शकत नाही. ज्यांनी पूर्वजांनी आपल्यासाठी रात्रीचे दिवस, दिवसाचे रात्र केलेले आणि पूर्णपणे देशासाठी जे समर्पित जीवन जगलेले आहे त्यांचा इतिहास आपल्याला माहीत असला पाहिजे. आपली संस्कृती महान है. अपनी संस्कृति का महान है? तो अपने संस्कृति को वेद का, अपनी जी संस्कृति है उसको वेद का बेस है की आपल्या संस्कृतीला वेदाचा आधार आहे, शास्त्राचा आधार आहे, साधू संतांच्या वाङ्मयाची पुरवणी आहे. कोणीतरी एकाने निर्माण केली आणि ती संस्कृती समोर ठेवलेली नाही आहे. जिला वेदाचा आधार आहे, जिथून वेदातून जे रुचा निघालेले आहेत आणि त्या रुचेप्रमाणे हिंदू संस्कृती ठरलेली आहे. हिंदू संस्कृतीमध्ये जीवन जगण्याची एक कला आहे. चांगलं जीवन कसं जगता येईल हे जर शिकायचं असेल तर हिंदू संस्कृति को अपनाए. हिंदू अपना परिवार नहीं बचा पाया. संस्कार मुंह की महान सिगरे. बच्चों को पढ़ाओ, जल्दी पढ़ाओ, बिंदास पढ़ाओ, मगर पढ़ाई के पहले संस्कार दीजिए. पढ़ाई के पहले संस्कार दीजिए. मातृदेव हो, पितृदेव हो, आचार्य देव हो, अतिथि देव हो. आम्ही मुलाला इंजिनियर बनवायला लागलो, काही गोष्ट चांगली असतात. आम्ही डॉक्टर बनव, हो काही हरकत नाही. आम्ही जज, हो काही हरकत नाही. शिकवलं पाहिजे. ज्या आई वडिलांनी मुलाला शिकवलं नाही तर ते मुलाचे आई वडील शत्रू आहेत. माता शत्रू, पिता वैरी, येनो बालो न पाठंती. ज्या आई वडिलांनी मुलाला उच्च शिक्षण दिलं नसेल तर ते आई वडील त्या मुलाचे शत्रू आहे. का त्यांनी त्याला शिक्षण दिला? पण हे बाजू लक्षात ठेवा. पण अगोदर संस्कार दिले पाहिजे, नंतर उच्च शिक्षण दिले पाहिजे. नाही तर उच्च शिकलेली लोक कितीतरी परदेशात आहे. आई मोळ पावली, वडील मिळे तरी ते अंत्ययात्राही आले नाही. असे संस्कार जर असेल तर काय कामाचे? आणि शिकवू नये असं मला म्हणणं नाही, पण शिकलेल्यांचे आई वडील वृद्धाश्रम मध्ये कुजत पडलेले आहेत. काय जास्त शिकवलं? जास्त शिकवलं शिकू नये असं म्हणता नाही. अरे मुलाला जज बनवलं पण त्यांनी कायदाच विकला, शिकून फायदा काय? मुलाला डॉक्टर बनवलं, पेशंटची किडनीच काढून दिली, फायदा काय? मुलाला इंजिनियर बनवलं, कमी सिमेंट मध्ये पूल तयार केला, 4 दिवसात लुटून गेलं. संस्कार पाहिजे. संस्कार सबसे बड़ी. अरे शिक्षा का नाम पढ़ने का नहीं, ज्यादा किताब पढ़ने का नाम शिक्षा नहीं, ज्यादा डिग्री लेने का नाम शिक्षा नहीं. तो संस्कार अपने में आना हे शिक्षे का नाम है. जास्त बिघडलेली, जास्त शिकलेली पोरं अधर्म करतात, अन्याय करतात. कानफड माणसं, जास्त शिकलेली माणसं अकाउंट नंबर, तुमचा कोड नंबर विचारतात आणि तुमचा बँक बॅलन्स सर्व खेचून घेतात. का तर जास्त शिकलेली माणसं. म्हणून सावध तुम्हाला जास्त शिकलेल्यांपासून आला पाहिजे. का ज्याला संस्कार नाही,
आणि हे संस्काराचं कार्य आम्ही 27 वर्ष राबवतो. बाल संस्कार शिबिर आता सर्वांना मान्यवरांना निमंत्रण देतो जाहीर. आम्ही तर तुमच्या कार्यक्रमाला हजर राहिलो, पण आता तुम्ही पण आलं पाहिजे. आम्ही तुमच्या लग्नात आलो तर तुम्ही पण लग्नाला हजर पाहिजे. आम्ही तुमच्या कार्यक्रमाला आलो तर तुम्हीही पाहिजे. नक्की वचन द्याल ना तुम्ही? नक्की द्याल का? 3 मे ते 20 मे 3 मे ते आता रामप्रभूचे भक्त इथे आहे. जर आले नाही तर तो दंडा घेतो, बरं गधा घेतो डायरेक्ट. रघुकुल रीत सदाचरी आई आणि प्राण जाए पर वचन न जाए. तरी पोरगी अरे नाही नाही नाही, काय काय वाक्य आहे? भारत माझा देश आहे, सारे भारतीय माझे बांधव आहेत, माझ्या देशावर माझे प्रेम आहे. हे मी माझं म्हणजे काय? हा स्वबोध आहे. माझ्या घरावर जर कोणी दगड मारला तर आपण काय करतो? टिंब 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 4 शिव्या देतो खतरनाक. ये कोण आहे तुझ्या? टिंब 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 बोलतो ना. पण तुमच्या घरावर दगड पडला म्हणून बाजू त्याच्या घरावर दगड पडला तुम्ही बोलता का? नाही, कारण ते तुमचं घर नाही. मग माझा देश आहे ना, भारत माझा देश आहे. मग माझा देशाचा बोध मला असला पाहिजे. छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श पाहिजे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आदर्श पाहिजे, छत्रपती संभाजी महाराजांचा आदर्श पाहिजे, कारण ते माझे आहेत ना. मगाशी गुरु गोविंद सिंगाच्या 2 मुलांचा आदर्श दिला, जिवंतपणे भिंतीमध्ये त्यांना मारून टाकलं. धर्मासाठी त्यांनी दिलं ना वरदान. संभाजी राजांना तर 45 दिवस हाल हाल करून मारले. डोळा काढला, चामडी काढली, जीभ उडून काढली, न काढला. तो म्हणाला शाणा, औरंगजेब म्हणाला तुला ओरडताना मला ऐकायचंय. संभाजी महाराज पण भारी होते, एक आवाज नाही काढला. नुसतं चाकूने कापताना, भाजी कापताना बोट चिरला तर आई आपण असं करतो. जेवताना बोट वरती करून जेवतो. ज्याची चांबडी खेचून काढली, डोळे फार फिरून काढले, जीभ सोलून काढली, त्या माणसाने धर्म नाही सोडला रे. आम्ही लगेच 2 मिनिटात लगेच आपण बदलून जातो. हा स्वचा बोध मला हवा. मला तुम्हाला एक प्रश्न विचारायचा आहे, तर लगेच तुम्ही द्याल मला माहिती आहे. मी म्हणजे तुम्ही रोज संध्याकाळी 2 दिवसात, 5 दिवसात, आठवड्यात माझ्या घरातील छोट्या मुला मुलींना गोष्टी सांगते असं कोण आहे? गोष्टी सांगते 1 2 3. हा, तुम्ही गोष्टी सांगणार नाही तर काय ब्रह्मदेव येणार आहे? भुवनेश कुमार रोज येणार तुमच्या घरी? हे स्वामीजी रोज येणार तुमच्या घरी? कोणाचं काम आहे? माझ्यासमोर छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श कोण माझ्या मुलांसमोर कोण उभा करेल? जिजाऊ मातेचा आदर्श कोण उभा करेल? मला माहिती मुघलांची सत्ता समोर आहे, शहाजी राजे तिथे अटकेत आहेत. माझा मुलगा 15-16 वर्षाचा आहे, रायरेश्वरावर जाऊन प्रतिज्ञा घेतोय काही मावळ्यांना घेऊन, लढायचा तलवार घेऊन. एक वार होऊ शकतो, मुलाच्या 2 तुकडे होऊ शकतात. काय काय सांगू त्या माऊलीने, जिजाऊने काय किती घट्ट केलं असेल मन. इथे माझा मुलगा खेळायला गेला, नुसता पडून आला तरी डॉक्टरकडे लगेच धावत. डॉक्टर त्या पडला बघ, त्या लागला बाई. अरे हो, औषधाचं डॉक्टर करणार त्याचं काम आहे, तू काहीच घट्ट करणार. हा स्वचा बोध पाहिजे. हिंदू संमेलनाचा उद्देश काय आहे? खरं तर इथे बसलेले जे प्रमुख वक्ते आहेत, प्रमुख अतिथी आहेत आणि वरिष्ठ आहेत, यांच्यासमोर माझे विचार व्यक्त करणं म्हणजे खारीचा वाटा आहे असं मी समजते आणि ते विचार मी व्यक्त करण्याचा प्रयत्न इथे करत आहे. हिंदू संमेलनाचा उद्देश सामाजिक एकता, संस्कृतीचे संवर्धन आणि पंचपरिवर्तन, ज्यामध्ये कुटुंब व्यवस्था, सामाजिक समरसता, नागरिकांची कर्तव्य, पर्यावरण रक्षण, स्वदेशी या विषयांवर जागृती करणे. हिंदुत्व म्हणजे काय? हिंदुत्व म्हणजे आपली महान भारतीय संस्कृती, हिंदुत्व म्हणजे आपला पराक्रमी इतिहास आणि हिंदुत्व म्हणजे परंपरांशी जोडलेली राष्ट्रीय आणि सांस्कृतिक ओळख. आपले माजी पंतप्रधान आदरणीय श्री अटलजी बिहारी म्हणाले होते की हिंदुत्व कोई मजहब नहीं है, हिंदुत्व देश की जीवनधारा का आधार है. वीर सावरकरांच्या मते सिंधू नदीपासून समुद्रापर्यंतचा
जो भाग आहे त्याला पुण्यभूमी, आपली पुत्रभूमी मानणारा प्रत्येक हिंदू आहे असं मला वाटतं. आणि या समूहाची जीवन पद्धती म्हणजे हिंदुत्व. हे केवळ धार्मिक नसून सर्वसमावेशक आहे. भारतीय आणि राष्ट्रीयता आणि एकात्मता दर्शवणारा तत्वज्ञान आहे असं मला वाटतं. हिंदू संमेलनातील मातृशक्ती सत्रे ही महिलांना आपली संस्कृती, सामाजिक जबाबदाऱ्या, आत्मनिर्भरता आणि राष्ट्र निर्माणातील त्यांच्या भूमिकेविषयी जागृत करतात. मातृशक्ती हा समाज आणि राष्ट्राचा सुव्यवस्थित चालण्याचा खरा आधार आहे. सुसंस्कृत पिढी घडवण्यामध्ये आईची महत्त्वाची भूमिका असते आणि म्हणूनच सुदृढ समाज घडवण्यामध्ये महिलांचं अतिशय महत्त्वाचं योगदान आहे असं मला वाटतं. महिलांमध्ये आत्मविश्वास निर्माण करण्यासाठी, त्यांना स्वावलंबी बनवण्यासाठी आज अनेक योजना चालू आहेत. म्हणजे प्रशिक्षण असतील, कौशल्य विकास योजना असतील, जेणेकरून महिला आर्थिकदृष्ट्या इंडिपेंडंट होऊ शकतात, आत्मनिर्भर होऊ शकतात. ही झाली नाण्याची एक बाजू. परंतु आज आपण बघत आहोत की आजही महिलांवरचे अत्याचार कमी झालेले नाहीयेत. अनेक कठोर कायदे करूनही आजही महिला अत्याचाराला बळी पडत आहेत. तर हे थांबवण्यासाठी समाजातल्या काही घटकांची जी बुरसटलेली मानसिकता आहे त्याच्यामध्ये विचार परिवर्तन येणं गरजेचं आहे. तरच हे अत्याचार पूर्णपणे थांबतील आणि छत्रपती शिवाजी महाराजांना अपेक्षित असलेलं सुराज्य खऱ्या अर्थाने येथे नांदेल असं मला वाटतं. संमेलनातून महिलांना कुटुंबाच्या कल्याणासोबतच समाजाच्या संरक्षणासाठीही प्रेरित केलं गेलं पाहिजे आणि महिलांवर कुटुंबातील निर्णय लादण्यापेक्षा कुटुंबातील निर्णय पद्धतीमध्ये त्यांना सामावून घेतलं गेलं पाहिजे असं मला वाटतं. आपल्याला ज्या गोष्टी महत्त्वाच्या असतात आपण त्या गोष्टींशिवाय नाही जगू शकत. अशा ज्या अत्यंत महत्त्वाच्या गोष्टी असतात त्यांना आपल्या पूर्वजांनी आपल्या आईचं, आपल्या मातेचं रूप दिलेलं आहे. आता पाण्याचं महत्त्व अतिशय अनन्यसाधारण आहे. जल हे तो जीवन आहे. पाण्याशिवाय आपण जगू शकत नाही आणि हे महत्त्व लोकांना कळावं म्हणून जलयुक्त शिवार योजना असतील, नद्यांचं संवर्धन असेल, अशा अनेक योजना आल्या आणि हे महत्त्व कायम लक्षात राहावं म्हणून गंगेला आपण गंगा माता असं म्हणतो. आपण ज्या पर्यावरणामध्ये राहतो आपल्या आजूबाजूला अनेक वनस्पती, अनेक झाडं असतात आणि त्यांचं महत्त्व, त्यांचं संवर्धन व्हावं या उद्देशाने आपण तुळशीला तुळशी माता म्हणतो आणि तिची पूजा करतो.